बदलापूर येथे 2 अल्पवयीन मुलींवरती शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे। महाराष्ट्रातून जवळपास प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या या घटनेचा कडाडून निषेध केला जात आहे। हे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे। काल दिनांक 21 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांच्या नेतृत्वात खोपोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिळफाटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत बदलापूर येथील अमानवी घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळेस कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांच्या समवेत नितीन मोरे, माजी नगरसेवक दिलीप पुरी, संतोष देशमुख, विलास चाळके, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, तालुका संघटक शैला भगत, शहर संघटक कविता पाटील, किशोरी शिगवण, भाग्यश्री चव्हाण, युवती अधिकारी भारती लोते, आदिती पवार, विभाग संघटक पायल गायकर, तेजस्विनी बोर्डे यांच्या समवेत अनेक शिवसैनिक उपस्थित होते। आजचा या जाहीर निषेध करत असताना छत्रपती शिवरायांना वंदन करून या ठिकाणी सांगतो, या सरकारने आतापर्यंत ज्या ज्या काय घटना घडल्या, मग कालची जी आमच्या भगिनी त्या 2 तरुणी 4 वर्षाच्या ज्या 2 मुली अतिशय अमानुष पद्धतीने ज्या आपल्या अत्याचार केला गेला, त्या बदलापूरच्या स्कूलमध्ये शिकत असताना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती 4 दिवसा अगोदर म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस त्याच्या अगोदर ही घटना घडली, परंतु त्याचा स्फोट हा काल झाला। पण त्याच्या अगोदर आमच्या उरण या ठिकाणी देखील त्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला। त्याचबरोबर कल्याण शिळफाटा या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने अत्याचार झाला आणि काल घडलेली पुणे या ठिकाणची घटना, अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये या युती शासनाच्या सरकारमध्ये घडत आहेत। म्हणून या सरकारने आत्तापर्यंत ज्या पद्धतीने राजकारण केलं आहे, ज्या पद्धतीने जनतेला न्याय द्यायला पाहिजे, ते न्याय न देता ते त्यांनी 1500 रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थाने लाचारवंचं काम केलं आहे। 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे, हे प्रामुख्याने मागणी जे आमच्या संपूर्ण महाविकास आघाडी सरकारची असेल, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे असेल। नंतर उद्धवजी ठाकरे साहेब असताना त्यावेळेस कोरोना होता, कोरोनासारखी महामारी होती, त्यावेळेस संपूर्ण आमचा महाराष्ट्र सुरक्षित होता। परंतु आज त्या पद्धतीने हे सरकार वेगवेगळ्या योजनांचा आम्हीच दाखवतोय, परंतु खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणीला पाहिजे ते संरक्षण मिळत नाहीये, लाडक्या बहिणीला पाहिजे ते संरक्षण मिळत नाहीये, लाडक्या बहिणीला पाहिजे ते संरक्षण मिळत नाहीये। आज राजरोसपणे त्याच्यावरती अत्याचार केले जाते। आज काल परवाच्या आमच्या एक्स्ट्रा घडलेली घटना या कुटुंबाच्या तिथे देखील या भगिनीला पकडण्यात आलं, हत्यार करण्याचा प्रयत्न केला गेला। म्हणजे हे शासन करतंय काय, हे प्रशासन करतंय काय, नक्की हे गृह खातं करतंय काय? म्हणून या घटनेचं गांभीर दखल घेऊन खऱ्या अर्थाने फडणवीस साहेबांनी सुद्धा याचा राजीनामा दिला पाहिजे। तेवढ्या घटनेचा निषेध करून चालणार नाही। त्या नराधमांना 100% फाशी झाली पाहिजे किंवा त्यांना कठोरात कठोर जी शिक्षा असेल ती नागरिकांसमोर झाली पाहिजे। शेवटी पुन्हा एकदा ही घटना घडताना किंवा घडवताना त्याचं कुठल्याही व्यक्तीचं एक पुन्हा एकदा त्यांनी डेअरिंग न केली पाहिजे आणि ही डेअरिंग करू नये म्हणून यांना कडक असं शासन झालं पाहिजे। या सरकारने आत्तापर्यंत ज्या ज्या आपण तुम्ही पाहिलं असेल योजनांपेक्षा नागरिकांना सुविधा देण्यापेक्षा त्यांना संरक्षित नाही आहेत। कुठलाच नागरिक कुठलाच कुटुंब या ठिकाणी संरक्षित नाही आहे, कारण तर आता आपण ज्या घटना घडल्या ते वारंवार घडत आहेत आणि म्हणून या घटना घडू नये म्हणून या सरकारचा आम्ही संपूर्ण खोपोली शहर आणि खालापूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या नराधमांना आणि त्या अत्याचाराला खऱ्या कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि पोलीस यंत्रणेने आपल्या माझं आव्हान असेल की आपण या सरकारच्या दबावाखाली न राहता त्यांना जे काही नराधम असतील ती सखोल चौकशी त्याला फाशीवरती लागतो, एवढी आम्ही त्यांच्याकडे काल जो बदलापूरमध्ये प्रकार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहे। आता आपण बघतोय एक नाही झाला तर दुसरा, दुसरा नाही झाला तर तिसरा, तिसरा नाही झाला तर चौथा, असे हे प्रकार चालू आहेत। आणि हे झोपलेलं सरकार करतंय काय? या सरकारला कधी जाग येणार? किती लहान मुलींवर महिलांवर अत्याचार होतात। तुम्ही जे 1500 रुपये देतात ना ते 1500 रुपये नका देऊ आम्हाला, आमच्या मुलींची बहिणींची सुरक्षा द्या आम्हाला, हेच मागण्या करण्यास हेच आम्ही सांगण्यासाठी इथे जमलेलो। आज आपण पाहिलं काल बदलापूरमध्ये किती तीव्र आंदोलन झालं
आज या छोट्या मुलींवरती अत्याचार झाला, आज आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे का? आज महिला मुली, आज छोट्या मुलींना पण सुरक्षित ठेवत नाहीयेत. काय करतंय हे सरकार? कुणावर विश्वास ठेवायचा आहे? गृहमंत्री खातं काय करतंय? काय करायचं या सरकारचं? कुणावर विश्वास ठेवायचा? आज पोलीसही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. आज आपण बघतो, आज काही कुठेही घटना घडली की आपण कुठे जातो? पोलीस स्टेशनला जातो का? तर त्यांच्यावर एक विश्वास आहे म्हणून. मग ते पोलीस आपली जबाबदारी का नाकारतायत? आज 12-12 तास ते फॅमिली त्या पोलीस स्टेशनला उभी होती, बसून राहिली होती, तात्काळ उभी होती का? तर त्यांच्यावर प्रसंग आला होता. आज तेच प्रसंग जर त्यांच्यावर आला असता तर काय केलं असतं त्यांनी? पोलिसांना इकडे तिकडे सळो की पळो करून सोडलं असतं. या सरकारचा निषेध आहे. त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, त्याशिवाय कोणी गप्प बसणार नाही. आज 13 तारखेला बदलापूरमध्ये जी घटना घडली ती अतिशय मानवी म्हणजे मानवी याला काळिंबा बसणारी ही घटना आहे आणि आम्ही आज सरकारचा निषेध करतो. कारण जर नोटबंदी एका रात्रीत होऊ शकते आणि सरकार एका रात्रीत बदल होऊ शकतं, तर मग फाशीचा निर्णय एका रात्रीत का होऊ शकत नाही? हा आमचा त्या सरकारला सवाल आहे. आणि सरकारने सर्व महिला भगिनींची, महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.